नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याकरता घेऊन आली आहे घरी गार्लिक पावडर आणि ऑनियन पावडर कसा तयार करायचा. तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, असे दोन मी कांदे दाखवत आहे तुम्हाला. असे मी अर्धा किलो कांदे घेतले आहे आणि त्याला उभे असे चिरून मी याला 3 ते 4 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतले आहे कॉटनच्या कापडवर. तर आज आपण घरी याचा पावडर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, आता मी याला कढईमध्ये छान असे पसरवून घेणार आहे. तुम्ही कढई किंवा ताव्यावर पण याला भाजून घेऊ शकता. खूप आपल्याला याला लाल वगैरे करायचं नाही, फक्त यातलं थोडं असं मॉइश्चर असेल ते निघून जाणार. बघा, आता आपला कांदा छान असा शेकून झालेला आहे आणि याला छान असं थंड होऊ द्यायचं. म्हणजे हे थंड झालं ना की छान असा कडक येतो, आणखी कडक येतो हा कांदा. मग मी याचा पावडर करून दाखव. बघा, हा लसण आहे. लसणाचा गाठा थोडा असा मोठा घ्यायचा, म्हणजे त्याच्या कळ्या ज्या आहेत ना थोड्या मोठ्या असल्या की सोलून त्याचे उभे काप करायला खूप इझी जातं. हे मी असे अर्धा पाव म्हणजे 5 ते 6 लसणाचे गाठे घेतले होते आणि त्याला मी उभे काप करून सोलून याला मी 3 ते 4 दिवस उन्हामध्ये छान सुकवून घेतलेले आहे. हे बघा, आवाज येत असेल तुम्हाला. हे छान असे कडकड वाळून गेले आहे. बघा, आता याला मी असं कढईमध्ये घालून घेणार आहे. हे बघा, आता आपला लसण छान असा भाजला गेला आहे. याला याकरता पण असं भाजून करायचं. आपण जेव्हा हा पावडर स्टोर करू ना तेव्हा हा खराब होत नाही, कारण याचा एक कच्चापणा जो असतो तो भाजल्यानंतर निघून जातो. हा बघा, आपला कांदा छान थंड झाला आहे. छान असा कुरकुरीत असा वाळलेला आहे. आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. हा बघा, मी आता छान असा स्मूथ पावडर करून घेतलेला आणि हा पावडर टिकून राहावं म्हणून मी याच्यामध्ये थोडी हिंग घातलेली. मी तुम्हाला दाखवली नाही, पण मी सांगते आहे की जेव्हा आपण कांद्याचा पावडर करतो ना त्याच्यामध्ये थोडी हिंग घालायची, म्हणजे तो खराब होत नाही आणि टिकून राहतो. तर अशा प्रकारे आपण ऑनियन पावडर म्हणजे कांद्याचा पावडर आपण घरी तयार करू शकतो. बघा, अर्धा किलो कांद्यामध्ये आपला इतका पावडर तयार झालेला आहे, आपला ऑनियन पावडर. बघा, आता आपलं लसण छान असं थंड झालेलं आणि इतकं कडक आलेलं आहे हे. हा बघा, गार्लिक पावडर आपला तयार झालेला. बघा, छान याचा पावडर झालेला आहे. हे बघा, आता आपण याला छान स्टोर करून ठेवू शकतो, कारण आपण लसण भाजून घेतलेला आहे, सुकवून घेतलेला आहे. त्यामुळे हे खराब होणार नाही, आरामात राहतं हे. हा बघा, पावडर छान असा बारीक स्मूथ झालेला आहे. बघा, तर मित्रांनो, अशी होती आजची आपली गार्लिक पावडर आणि ऑनियन पावडरची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली या पद्धतीने तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपलं खूप खूप धन्यवाद.